श्री स्वामी समर्थ. आज शनिवार आहे आणि 21 तारीख. तर सगळ्या माझ्या मुस्लिम बांधवांना, मैत्रिणींना आणि सगळ्यांना आजच्या ईद मुबारक, रमजान ईदच्या शुभेच्छा. महिनाभर उपवास करून कडक असे रोजे ठेवून त्यांची काल रात्री चांद दिसला, म्हणजे चंद्र दिसला आणि त्यांची ईद सुरू झाली आहे. आणि माझ्या आपल्या ह्या ईदच्या सगळ्या बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा सण साजरा करण्यासाठी आणि उद्याची बासी हे दोन्ही दिवस सगळ्यांना खूप खूप अभिनंदन. नमस्कार. आपल्याला आज शनिवार आहे, तस आपल्याला शंकराच्या पिंडीवर थोडे काळे तीळ अर्पण करून जल अर्पण करायचं आहे. गणेशजींना फूल दुर्वा अर्पण करायचा आहे. आज शनिवार आहे. संध्याकाळी आपल्याला पिंपळेच्या झाडाखाली दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये थोडे 2 लवंग घाला. त्याचप्रमाणे दाराच्या बाहेर जेव्हा दक्षिणेला दिवा लावा, त्याच्यामध्ये सुद्धा 2 लवंग घाला. लवंग ही एक पॉझिटिव्हिटी आणण्यासाठी असते आणि निगेटिव्हिटी जाण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो आपल्या शास्त्रामध्ये. आणि लक्ष्मीला लवंग फार आवडतात. त्याचप्रमाणे आज शनी देवात जर तुम्हाला जमलं जायचं आहे तिथे, त्यांना तेल अर्पण करायचं आहे, काळे उडीद अर्पण करायचे किंवा काळे तीळ अर्पण करायचे आहेत. हनुमंतांच्या मंदिरात सुद्धा तुम्हाला रुईचा पानाचा हार अर्पण करायचा आणि काळी उडीद आणि तेल अर्पण करायचं आहे. हे आपण जेव्हा पण करतो शनिवारी, तर ही आपली मनोकामना अशी असते की आपल्याकडे असलेले 7.5 किंवा जे शनीचे दोष आहेत ते दूर होण्यासाठी आपण हे करतो. तर ह्या शनीच्या देवाच्या आपण नेहमी विचार करतो की शनी देवाला आपण पुजताना हनुमंत किंवा शंकराला का जोडीला घेतो, कारण हनुमंत हे शंकराचंच रूप आहे आणि त्या उद्देशाने आपण करतो, कारण रामाचं रूप हे विष्णू आहे. तर जिथे विष्णू आहे तिथे शंकर आहे, आणि जिथे शंकर आहे तिथे विष्णू आहे. आणि अशा पद्धत आहे. त्याचप्रमाणे हनुमंत हा आलाय, त्याच्यामुळे शंकरही आहे, म्हणून आपल्याला त्यांची पूजा करायची असते. आणि शनिदेव हा हनुमंताचा फार जवळचा आहे आणि तो हनुमंताने जे सांगितले ते शनिदेव नक्कीच आदेश मानतो. म्हणून आपण हनुमंताला प्रार्थना करायची असते की शनिदेवाला सांगा की आमच्या अडीअडचणी दूर करा. आणि म्हणून ह्या दोघांचेही मंदिर एकत्र असतात आणि तिथे शंकराची पिंड ही असते. तर अशा प्रकारे हा आपण पुजतो. म्हणून शंकराच्या पिंडीवर आपण काळे तीळ अर्पण करून किंवा लवंग अर्पण करून आपण त्यांना आपले गाराणे सांगतो आणि ते हनुमंताच्या रूपाने शनिदेवाकडे पोहोचतात. शनिदेव म्हणजे स्लो आहे, तो हळूहळू चालतो, परंतु प्रगती आणि खूप काही देतो. फक्त त्या हळूहळू चालताना जी परिस्थिती निर्माण होते, ते संकट निर्माण होतात, सत्यातून पुढे जाण्यासाठी त्याला तो नेहमीच आपल्याला मदत करतो. तुम्ही तुमचा सत्याच्या मार्गाने पुढे जा, हळूहळू का नाही, आणि प्रचंड ताकदीने किंवा प्रचंड कष्टाने तुम्ही जा, तुम्हाला फळ खूप चांगलं मिळतं. आज शनिवार आहे. घरामध्ये तुम्ही मीठ मोहरी जर तुम्ही ठेवत असाल वाटीमध्ये मीठ, तर आज खडे मीठ बदला आणि नवीन मीठ लावा. वॉशरूम मात्र धुवायचं, कारण शनिदेव म्हटलं तर राहू आले आणि तिथे आपल्याला राहू कुठे असतो, तो आपल्या वॉशरूम मध्ये असतो. म्हणून शनिवारच्या दिवशी साफ करायचं जे हे असतं, लिक्विड असतं, ते तुम्ही निळ्या रंगाचं वापरायचं आणि त्याच्याने तुमचं वॉशरूम साफ करतं. आणि जो व्यक्ती स्वतःच्या घरातलं वॉशरूम साफ करतो त्याला नक्कीच राहुदेव प्रसन्न होतो. तर अशा प्रकारे आज शनिवारच्या दिवशी आपल्याला वॉशरूम क्लीन करायचं आहे. बुधवारच्या दिवशी सुद्धा मी नेहमी सांगते की वॉशरूम क्लीन करा. तर कारण बुधवार हा एक त्याच्यानंतर आपण नंतर बोलू. शनी देवाला आज दुसरं आहे की आज जे कामगार वर्ग असतो त्यांना आज तुम्ही समोसे, वडे, काही चहा वगैरे पण दानामध्ये द्या. त्याच्याने शनी देव असतो तो प्रसन्न होतो, कारण शनी देवाला जे कामगार वर्ग असतो त्यांच्यासाठी आपल्याला तो खूप चांगला स्ट्रॉंग असतो. तर अशा प्रकारे तुम्ही आज दानामध्ये चहा किंवा वडे किंवा समोसे किंवा थंड पेय द्या, काळ्या वस्तू द्या. आणि
आपलं जे आहे अडचणी त्या दूर करण्यासाठी शनिदेवाला खुश करा. तर हा छोटासा भाग आहे आपल्याला शनिवारचा मी थोडा जरा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शनीला आपण जितकं मानाल तितके आपले पितृ सुद्धा चांगले राहतात.